तर लगेच बॉलिंग मार्कवर बॉलर पाठवून द्यायचा आहे। एका बाजूला जवळपास जे सर्व खेळाडू आहेत ते महाराष्ट्रातले आहेत, म्हणजेच शिफा स्ट्रायकर 11 जवळपास सर्व खेळाडू महाराष्ट्रातले निवडले गेले। फिरोज भाईंची ती संकल्पना आहे की जास्तीत जास्त डोमेस्टिक क्रिकेट जे आहे ते कुठेतरी अजून जास्त सुधारलं जावं, त्यामुळे युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी फिरोज भाई देताना पाहायला मिळालेल्या आहेत। एका बाजूला आपण रेड डेव्हिल्स नोएडा रायगड या संघाचा विचार केला, गेल्या कित्येक वर्षांपासून एक दबदबा त्यांनी प्रस्थापित केलेला आहे। चला जास्त वेळ घेऊ नका, शेवटचा अंतिम पुकार आहे रेड डेव्हिल्स नोएडा या संघाला। देयर इज द लास्ट कॉल फॉर यू फ्रॉम ऑर्गनायझिंग कमिटी। लगेच मॅच ऑन करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका। या ठिकाणी वेळ तुमच्यासाठी माझ्यासाठी कोणासाठी सामना नाहीये आणि पहिला सामना संपून जवळपास 10 मिनिटांचा कालावधी देखील सरलेला आहे, त्याचमुळे चला मॅच ऑन करा, गेम ऑन करा। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं अंतरचषक 2024 की अद्भुत कहानी। अतिरिक्त खिलाड़ी दोनों तरफ से अतिरिक्त खिलाड़ी हमारे कॉम्बोस में आना बहुत जरूरी है। कृष्णा, क्या कृष्णा मैदान के अंदर आए हैं? बिल्कुल कृष्णा मैदान के अंदर आए हैं, इसीलिए वो तालियां बजी हैं, इसीलिए एक बार फिर वो सीटियां बजी हैं। सुपर देखने का मौका दर्शकों को जरूर मिलेगा। रेड डेविल आपका जो अतिरिक्त खिलाड़ी हमारे कॉम्बोस में आना बहुत जरूरी है। रेड डेविल मैच कंटिन्यू भी करना है, आपका अतिरिक्त खिलाड़ी हमारे कॉम्बोस में आना बहुत जरूरी। रेड डेविल का अतिरिक्त खिलाड़ी प्लीज। मैच शुरू करना है, समय में आपको बताऊंगा जिस तरह से मुकाबला है। 8:26 का समय। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर अभिषेक और ओमी, और गेंदबाजी का मामला संभलते गेंदबाज अपनी बॉलिंग मार पर गेंदबाज तैयार है और पावर प्ले का यह बहुत ही महत्वपूर्ण पहला ओवर। ऑफ टाइम के बाहर से गेंद को आंसर पर खेल दिया, बहुत अच्छी फील्डिंग दायरे के अंदर। एक रन मुकम्मल किया दोनों बैटर ने और इसी के साथ अभिषेक का खाता खुलता हुआ। ओमी केनी बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, इनकी तकनीक बहुत अच्छी है और आपण सीमारेषेच्या आतमध्ये उभे प्रेक्षकात उजव्या बाजूला बरोबर उजव्या आणि डाव्या बाजूला त्यांना विनंती आहे, विशेष करून व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत आपण मैदानाच्या बाहेर थांबायचे प्लीज। अगदी बॉलिंगवरती आपण आहात। सुंदर गेंदबाजी कर रहे और सीजन इनके लिए बहुत अच्छा पिछला गुजरा है, बहुत बढ़िया गेंदबाजी उन्होंने की है और बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज तैयार है ओमी। इस ओवर की अगली गेंद तो तरीके से गेंद को खेल दिया तो ऑन साइड पर मैदान पर खिलाड़ी तैनात। जब तक गेंद को फील्ड करते थ्रू करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ एक रन मुकम्मल किया। स्कोर पहुंच चुका है 2 पर। एक अच्छा मुकाबला देखने का मौका दर्शकों को जरूर है, काफी संख्या में दर्शक इस वक्त ये मुकाबला देख रहे हैं। 70 पर बहुत सारे दर्शक हैं और इस खूबसूरत मैदान के ऊपर भी अंतरचषक 2024 बहुत ही बेहतरीन आयोजन और 4 टीमें खेलने वाली है। फील्डिंग की जमावट देखिए, इस वक्त प्लान स्लिप पर खिलाड़ी तैनात है, गले की तरफ खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी तैनात। एक खिलाड़ी फिलहाल इस वक्त मिड ऑफ पर है, डीप स्ट्राइक कवर, मिड ऑन, डीप मिड विकेट, स्क्वायर लेग और एक फाइन लेग। सुनिल अपने बॉलिंग मार पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। बैकवर्ड जाके गेंद को हुक करना चाहते थे, हवा में गेंद और गेंद के नीचे खिलाड़ी, विकेट कीपर ने आपका कैच। बल्लेबाज बैक टू द टेबल इन फर्स्ट विकेट, अभिषेक डिपार्ट। आता अभिषेक आंगणे बाद होत आहेत, झेल उडालाय। लीडिंग एज घेऊन बॉल विकेट कीपर अजित मोहिते यांच्या हातात विसावला आणि सुरुवात थोडीशी अडखळत झालेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची, म्हणजेच शिफा स्ट्रायकर फिरोज यांची अपेक्षा होती चांगल्या धावा येण्याची, पण ती अपेक्षा मात्र कॅप्टन पूर्ण करू शकले नाही। त्यामुळे सुरुवातीच्या षटकामध्ये पहिला धक्का बसलेला आहे आणि आता नवीन फलंदाज मंडळाच्या ची साथ देण्यासाठी पोहोचलेले आहे।
बंटी भद्रिके. जसा आपण उल्लेख केला की फिरोज या संघामध्ये सर्व यंगस्टर्सला निवडले गेलेले 70-70चा हा बॉल, ज्याची बॉल ग्रिपिंग चांगली आहे, ज्याचं वजन संतुलित आहे आणि त्याचमुळे आता सर्व आयोजकांची प्रथम पसंती म्हणजे 70-70 बॉल्स लगातार सिक्सर. लगातार सिक्स. आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं 77 का ये बॉल जो बीच मैदान पर कर रहा है कमाल. गेंदबाजी भी अच्छी आप कर सकते हैं इस गेंद के साथ. 2 रन 1 विकेट के नुकसान पर. ओवर की बात करें तो पहले ओवर का खेल और सुनील नैन ने बहुत अच्छी गेंदबाजी की है इस सीजन में भी. फ्लैंक स्वीप, एक गली पॉइंट, स्ट्राइक कवर पर खिलाड़ी, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात. न्यू बैटर बंटी भद्रिके. ऑफ टॉप के बाहर गेंद थी, बाहरी किनारा लगा, गेंद कृष्णा की तरफ चली गई और फ्लैगरी पर कृष्णा है. गेंद को फील्ड करते हुए रन बनाने का कोई मौका नहीं है. बंटी भद्रिके रायगढ़ प्रीमियर लीग में मैन ऑफ द सीरीज ये भी खिलाड़ी रहे हैं. मयूर बागमा ने इस साल बहुत अच्छा प्रदर्शन कर रहा. 3 रन 1 विकेट के नुकसान पर. फ्रंटलाइन गेंदबाज सुनील नैन गेंदबाजी कर रहे हैं. ओमी केनी 1, बंटी भद्रिके 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. टिप्पा ऑफ टर्म के बाहर, अच्छी गेंद, लेंथ बहुत बढ़िया. टिप्पा खाते थोड़ा सा गेंद कट होती भी. विकेट कीपर अजीत ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं, कोई अवसर नहीं है. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन सुनील नैन द्वारा. ऑफ टर्म के बाद थोड़ा सा पीछे जाके खेलने का प्रयास, रूम बनाकर खेलने का प्रयास किया बल्लेबाज ने. फ्रंटलाइन गेंदबाज गेंदबाजी कर रहे हैं सुनील नैन. अच्छा नियंत्रण है, हैम एक्सेस से गेंदबाजी करते हुए. बंटी जिनके पास काबिलियत है लेकिन फिलहाल इस पर संघर्ष जरूर कर रहे हैं. सुनील नैन की बहुत अच्छी गेंदबाजी. टिप्पा खाते गेंद थोड़ा सा बाउंस जरूर मिला. एक्शन रिप्ले में देखे, सफल हुए थे बल्लेबाज. ऑफ टर्म के बाहर आए थे और ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद को भाप नहीं पाए. पहले ओवर की कहानी सुनील नैन का बहुत ही बेहतरीन ओवर. केवल 2 रन स्कोरबोर्ड पर, 2 रन 1 विकेट के नुकसान पर सफल ओवर का खेल समाप्त हुआ. सुनील नैन की शानदार गेंदबाजी. स्टार्ट बॉलरने चांगला दिलेला आहे. जसा आपण उल्लेख केला होता की दुपारच्या सत्रामध्ये एक फ्लॅट सरफेस तो खेळपट्टीचा आणि त्यातल्या त्यात आपण पाहिलं तर आउटफील्ड फास्ट होते. फलंदाजांनी दुपार गाजवली. जसं संध्याकाळचं सत्र आलं, संध्याकाळनंतर आता रात्रीचं सत्र येते, या ठिकाणी गोलंदाजाचाच दबदबा पाहायला मिळाला आणि आता तेच चित्र पाहायला मिळालं. सुनील नैन यांनी पहिलं षटक हाताळलं, ज्यांनी 2 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवली आणि त्यामुळे यशस्वी सुरुवात होते ती म्हणजे रेड डेव्हिल्स नोईडा रायगड या संघाची. येत्या एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही अनुभवणार आहात प्रेक्षकांच्या प्रसिद्धीस उतरलेली आणि खेळाडूंना ओळख मिळवून देणारी स्पर्धा म्हणजेच संजयजी पोतने साहेब तसेच सुप्रीमो फाउंडेशन यांच्या वतीनं 11वे संस्करण सुप्रीमो ट्रॉफीचं आपण पाहणार आहोत. तर प्रेक्षक देखील आतुरतेने वाट पाहत आहेत, खेळाडू देखील आतुरतेने वाट पाहत आहेत एप्रिल महिन्याची. कारण एप्रिल महिन्यामध्ये येणाऱ्या तुम्हा आम्हा सर्वांची आवडती स्पर्धा संजयजी पोतने साहेब तसेच सुप्रीमो फाउंडेशन यांच्या वतीनं पुरस्कृत केलेली सुप्रीमो ट्रॉफी सीझन 11. तर दुसऱ्या षटकासाठी प्रवीण हे गोलंदाज येत आहेत. पहिलं षटक चांगलं हाताळलं. बंटी भद्रिके खातं खोलू शकले नाही. ओमी केने फक्त 1 चेंडू फेस करताना पाहायला मिळाले, ज्यांच्या वतीनं 1 धाव निघाली जरूर, पण त्यानंतरचे पुढचे 5 चेंडू जे आहेत सुनील नैन यांनी आपल्या नावावर केले आणि आता तोच अप्रोच पुढे घेऊन जाण्यासाठी प्रवीण आता सुनीलला साथ देतील का पाहूया. ऑपोजिट एंड म्हणजेच कॉमेंट्री बॉक्स एंडने आता बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण सज्ज होत्या. स्ट्रायकर एंडला ओमी आढावा घेतात प्रत्येक क्षेत्ररक्षकाचा. बॅकवर्ड शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लीप, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये फोर्स केला बॉलला. सरळ बॅटचा वापर करताना कडक बेधडक षटकार स्ट्रेट हिट. एका हाताने जर झेल टिपला तर रिस्टू मनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून गॉगल्स असणार, पण एका हाताने तुम्हाला झेल टिपावा लागेल मैदानाच्या बाहेर. आउट ऑफ बॉक्स. ऑस्ट्रमच्या बाहेरचा हा बॉल होता. सरळ बॅटचा वापर करताना प्रॉपर फोर्स लावताना मिडल ऑफ द बॅट प्रेडिक्शन करताना हा षटकार वसूल केलेला ओमी केणीने. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच या 6 धावांच्या मदतीनं 8 धावा साईडला स्वागत. आता मात्र वचपा काढतो पहिल्या षटकाचा ओमी केणे. तुमच्याकडे टॅलेंट आहे तर योग्य वेळ हीच आहे, तोच टॅलेंट पाहायला मिळतं ओमी केणीचा. षटकारानंतर चौकार.
12 धावा धावफलकावर आहेत. गडी बाद झाला एक. ओमी केणी एका बाजूने आपलं मार्केट तयार करतोय, चांगल्या स्ट्रोकची निवड करतोय. या दुसऱ्या षटकाला आपल्या नावावर करतोय प्रवीण. आता पाहूया त्याच्या मनात नेमकं काय चाललंय, कारण पहिल्या 2 चेंडूवर जेव्हा प्रतिस्पर्धी संघ आपल्यावर हवी होतो, प्रतिस्पर्धी फलंदाज जर आपल्या प्रत्येक योजनेला ओळखतो, अशा वेळेला योजनेमध्ये बदल करणं आवश्यक होऊन बसतं. आणि पाहूया प्रवीण आता आपल्या योजनेमध्ये बदल करतोय का. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतो लेफ्टी बॅटरसाठी. बंटी नॉनस्टॉप करेंटला शून्यावर आणि ओमी केणी 11 धावांवर करतो. चांगला स्ट्राईक रेट आतापर्यंत ओमी केणीचा पाहायला मिळतोय. वरती विकेट फोर्स केले. मिडल क्षेत्ररक्षक आहेत. बॉलचा पाठलाग करतोय थॉमस. बॉल नाही थांबणार. बॉल जाईल सीमारेषा पार. आपल्याला फक्त तोडफोड जमते. तोडफोड चालू मैदानाच्या आतमध्ये ओमी केणीची चौकार. बॉलला ओळखलं, सरळ बॅटचा वापर केला, मिडॉनच्या डावीकडून बॉलला बाहेर काढलं आणि थॉमसचा चेस कमी पडला. 4 धावा ऍड झाला. धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावर. या षटकावर चांगलं नियंत्रण फलंदाजी करणाऱ्या संघाचं. बॅकची एज विकेट कीपर. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. अजित मोहिते उंच शरीरयष्टी आहे. थोडासा त्यांनी वेळ घेतला डावीकडे झेप घेताना, त्याचमुळे कॅच कन्वर्ट करू शकले नाही. दरम्यान पहिल्या 3 चेंडूंवर एकूण 14 धावा वसूल केल्या आणि 4थ्या चेंडूवर फलंदाजाला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. कॅच झाले ड्रॉप आणि धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे झाले 17 धावा. और फिलहाल जीवन दान न मिलता हुआ बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. विकेट के पीछे अजीत के बारे में आपने चर्चा की. ऊंचे कद के खिलाड़ी है, हाथ भी बहुत लंबे हैं, लेकिन ये कैच छूटा और जीवन दान मिला, तो इसका खामियाजा कितना भुगतना पड़ेगा वो तो आने वाला समय ही बताएगा. आता सध्या तर ओमी केणीची चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पंच केले बॉलला. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉलला बाहेर काढलंय. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. बॉल जाईल सीमारेषा पार. बंडीच्या वतीने येतो चौकार. 4 धावा. एक्शन लिप में देखे बल्लेबाज थोड़ा सा शफल हुए, ऑफ टर्न के बाहर गेंद थी, इंतजार किया और उसके बाद में गैप ढूंढा. कवर और एक्स्ट्रा कवर के बीच से गेंद बॉर्डर के बाहर जाते हुए. और मनीष आउट स्पीड बहुत तेज है, उसका भी फायदा बल्लेबाजों को मिलता हुआ. इस विकेट पर गेंदबाजों की अग्नि परीक्षा होगी. स्कोर 21, 1 विकेट के नुकसान पर. प्रशांत सर, खेळपट्टी तीच आहे, मैदान तेच आहे, सत्र तेच आहे. सुनील नैनचं जे पहिलं षटक होतं ते 2 धावांचं होतं आणि त्या विपरीत आपण या षटकाचा आढावा 5 चेंडूंमध्ये 19 धावा खर्च केलेल्या आहेत. प्रवीणने शेवटचा बॉल या पॉवर प्लेच्या षटकातला धावसंख्या 21. अपील अँड गिवन. लास्ट बॉलवर प्रवीणला यश मिळते. LBW स्वरूपात फलंदाज बंटी बाद होत आहेत आणि या धक्का बसतोय दुसरा. 21 धावा, 2 गडी बाद. शिफा स्ट्रायकर, फिरोज 11. इस 2 विकेट के नुकसान पर एक्शन रिप्ले में आपने देखा अक्रॉस खेलने की कोशिश बंटी द्वारा और विकेट के सामने पाए गए. प्रवीण को सफलता मिली है. अब फिरोज 11 की उम्मीदों को दूसरा झटका लगा. और सारे खिलाड़ी थोड़ा सा ध्यान से सुनिए. कल 2 बजे ये टूर्नामेंट शुरू हो जाएगा. पहली गेंद आने वाली है, पहला बॉल डिलीवर हो जाएगा. सारे खिलाड़ियों के लिए एक बार फिर दरख्वास्त है, आपको जल्दी रिपोर्टिंग करना है. 2 बजे दमदार आमदार चषक 2024 की यह कहानी, पालघर प्रीमियर लीग की यह कहानी शुरू होने वाली है. 70 पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं. प्रतियोगिता का आज का बहुत अहम दिन, क्योंकि वह तारे जमीन पर, तारे पालघर पर इंपॉर्टेंट मुकाबला है. और स्कोर 21, 2 विकेट के नुकसान पर प्रवीण फिलहाल इनका ओवर 19 रन 1 सफलता. बंटी ने बनाया 4 रन. एक तरफ ओमी केनी 16 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 21 पर 2. फक्त मॅच जास्त वेळ थांबू नका. सामना अतिशय महत्वाचा आहे. दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांसाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहे. तर अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेच्या निमित्तानं आता अगदी 12 वाजेपर्यंत समजा सामने चालू राहिले तर तुम्हाला घरात जायला वेळ मिळणार नाही. मग अशा वेळेला तुम्हाला थोडीशी भूक पण लागण्याची शक्यता आहे. मग त्यासाठी बरोबर आपण बघितलं तर जिथे
डीजेस हा साऊंड सिस्टीम आहे, त्याच्या थोडंसं मागे गेल्यानंतर अगदी स्वस्त आणि मस्त जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. फक्त आपल्या खिशाचा सल्ला घेऊन त्या ठिकाणी जायचंय आणि त्याचा आस्वाद घ्यायचा है. 2 ओवर के बाद रन संख्या 21, 2 विकेट के नुकसान पर सुनील नैन अपनी बॉलिंग में तैयार. पहले ओवर में केवल 2 रन खर्च किए थे, बहुत ही बेहतरीन सदी हुई गेंदबाजी की थी. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज ओमी केनी. ऑफ के बाहर गेंद थी, स्टीयर किया, क्या बात है, पहले ताकत अब नजाकत, बल्लेबाजी की हरकत उनको मिली बरकत. गेंद बॉल लेने के बाद 4 रन. ओमीने मैदानाला ओळखलंय आणि मैदानाला ओमीने ओळखलंय आणि त्याचमुळे आता कुठेतरी आता बघा खूप चांगल्या पद्धतीने अगोदर स्वीप करण्याचा अंदाज होता, त्यानंतर बॉलचं मिरिट पहिलं, बॉलचा पाथ पहिला, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, लेट कट केला आणि बॉलला थर्मॅनच्या झोनच्या पलीकडे पाठवला आणि या षटकाची सुरुवात सुद्धा तेच चौकाराने करतायत. ओमी केनी अनस्टॉपेबल बनलेले आहेत. तसा उल्लेख आपण करतोय की अर्धशतकांचे ते बेताज बादशाह आहेत आणि आता प्रत्येक मैदानात आपला अप्रोच हा एक वेगळा असायला हवा. आता एक स्ट्रॉंग मिळतोय की एक पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जसा चांगला खेळ मी दिलेला आहे, पुढच्या षटकामध्ये देखील तसाच खेळ मी देईन. धावसंख्या 25, 2 गडी बाद. और इनके पिटर में सारे स्ट्रोक हैं. ऑफ स्टंप के बाहर गेंद स्टीयर किया गया था थर्डमैन बॉलिंग की तरफ. विश्वसनीय स्ट्रोक बल्लेबाज ओमी का. उसके बाद में गेंद को ऑन साइड पर खेल दिया, टपकाते गेंद अंदर की तरफ आई, मिड विकेट पर बॉलिंग पर खिलाड़ी तैनात. जब तक गेंद को फील्ड करते तब तक क्या 2 रन मुकम्मल किया गया है. 2 रन मुकम्मल, शानदार रनिंग मिडल विकेट. लेकिन टीवी अंपायर भी बिजी होने वाले हैं. ओमी केनी और बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए बीच मैदान पर बहुत महत्वपूर्ण पारी खेलने का मौका मिलेगा ऋतिक को. 27 पर 2 आंकड़े बदलने वाले, खेल बदलने वाला है. अच्छा मैच है. फिरोज 11 के लिए एक साझेदारी की जरूरत है. टीवी अंपायर बिजी हो जाएंगे. क्या ये बल्लेबाज आउट या नॉट आउट, इसके बारे में चर्चा होगी, इसके बारे में वो फैसला सुनाने वाले हैं. क्या हो सकता है मनीष, जिस तरह से ये क्या 2 रन मुकम्मल किए गए वो देखा जाएगा. मी 2 गोष्टी या ठिकाणी नमूद करेन. मी कौतुक करेन ओमीचं, कारण त्याने पाहिलं होतं की सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक नाही, त्याच हलक्या हाताने हा स्ट्रोक खेळला. पण मी थोडंसं विचार करेन की कॉल का दिला गेला दुसऱ्या धावेसाठी, कारण तुम्ही जर इतक्याच नियंत्रणाने खेळताय, संयमाने खेळताय, तर दुसऱ्या धावेसाठी जायला हवं होतं का. डेंजर रनला होते फलंदाज मिस्टर ऋतिक आणि हे 2 यंगस्टार्स आहेत. जसं आपण उल्लेख सातत्याने करतोय की फिरोज 11 या संघामध्ये सर्व तरुण खेळाडू खेळतात आणि तुमच्याकडे चपळता आहे, नो डाऊट अबाउट इट. पण अजूनही यानंतर 3 षटकांचं क्रिकेट खेळण्याचं बाकी आहे या डावातलं, तर घाई करण्याची गरज होती की आपण आता काही काळासाठी तर थोडंसं टेन्शन असेल फिरोज 11 या संघाच्या पॅव्हलियन बॉक्स मध्ये. पाहूया रिझल्ट काय येतोय थर्ड अंपायरचा. डिसीजन पेंडिंग है. टीवी अंपायर इस मुकाबले में बिजी है. बहुत अच्छा मुकाबला. ऋतिक मैदान के अंदर, अब डिसीजन आ गया, आउट. जैसे कि मनीष साहब चर्चा कर रहे थे और वही हुआ. जोश होना चाहिए लेकिन होश का होना भी बहुत जरूरी. एक अच्छा स्ट्रोक था, स्टीयर किया गया था, नजाकत के साथ स्ट्रोक खेला गया था. यह सोच बहुत बढ़िया थी लेकिन जोखिम भरा रन आपने लिया और उसके कारण इस वक्त फिरोज 11 की उम्मीदों को 32वां झटका. ऋतिक को मैदान के बाहर जाना पड़ेगा. कृष्णा को देखें एक बार फिर आपके स्क्रीन पर. ये टेनिस के सुपरस्टार है और उनके फैन बहुत सारे. ये ऋतिक जो है बहुत ही प्रतिभाशाली खिलाड़ी. रनआउट के तौर पर मैदान के बाहर. धीरे धीरे और एक यंग खिलाड़ी मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं. पवन मैदान के अंदर. सुनील नैर गेंदबाजी कर रहे हैं. ओमी केनी 20 पर बल्लेबाजी करते हुए. स्कोर 26, 3 विकेट के नुकसान पर. और पालघर के दर्शक हमेशा मैदान के अंदर जब अच्छी क्रिकेट हो रही है तो बिल्कुल खिलाड़ियों का हौसला बुलंद करने का काम करता है. कृष्णा के साथ अभी बिल्कुल बहुत सारी चर्चा हो रही है. कृष्णा बाउंड्री लाइन पर मौजूद है. वहां से वो आवाज आ रही है, तालियां आ रही है. एक बार फिर देखिए दर्शक वहां मौजूद है. और स्कोर 26, 3 विकेट के नुकसान पर. करंट रेट 11.14 का. पवन के इनके ऊपर निगाह रहेगी. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हैं. एनसीसी चषक का खास करके दारंगी के मैदान पर कृष्णा सातपुती और पवन दोनों को बहुत प्यार मिला था. ओह, रत्नात्मक तरीके से खेलना चाहते थे अजीब गरीब अंदाज में बल्लेबाज. और वाइड बॉल का इशारा. बहुत कुछ हो रहा है. 1 फॉर ओवर. सारी चीजें देखिए एक बार फिर क्रीज के कोने का इस्तेमाल किया गया. बहुत ज्यादा उछाल था. अंपायर ने देखा इस गेंद को. स्कोर अगर देखें तो रन संख्या 27, 3 विकेट के नुकसान पर. 27 पर 3 ओवर तीसरा प्रगति पर. सुनील नैल गेंदबाजी कर रहे हैं. अच्छी तरह से गेंद को खेल दिया कवर क्षेत्र में. हल्का से
ऑफर मिड स्टंप पर गेंद और थोड़ा सा रुक कर बल्लेबाजी करे ओमी केनी 21 पर बल्लेबाजी करते हुए ओवर तीसरा प्रगति पर है 28 3 विकेट के नुकसान पर। इस मुकाबले में रन तो आपको चाहिए। सामने बस स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप है नोएडा की टीम। सुनील नैल फ्रंटलाइन गेंदबाज दूसरा ओवर डाल रहे, स्कोर 28 3 विकेट के नुकसान पर। पवन केने और ओमी केने के बीच का एक साझेदारी बनी हुई देखने वाली बात है। आमदार चषक 2024 इस ओवर की बात करें तो सुनील नैन का ये अच्छा ओवर अभी तक घटता हुआ चौकाने के बाद बिल्कुल विकेट प्राप्त किया गया था। डोनाल्ड का विकेट बैकवर्ड जाके आंसर पर खेलने का प्रयास, हुक जरूर किया लेकिन गेंद के नीचे खिलाड़ी और छोड़ दिया कैच। योगेश जैसे खिलाड़ी कैच कैसे छोड़ सकते हैं? दर्शक देखिए रिएक्ट होना शुरू हो गया है। धीरे धीरे वह ताली आने वाली है, सीटियां बजाना शुरू कर दिया है। 29 3 विकेट के नुकसान पर टप्पा खाते उछाल मिला। ऑफ टाइम के बाद से गेंद को ऑन साइड पर खींच के मारना चाहते थे, गेंद बहुत ऊपर तारामंडल में, गेंद के नीचे योगेश पवार। अब देखिए यहां एक आसान क्या था, ये लड्डू था। शादी का समय नहीं, ये लड्डू बांटने का समय नहीं है। प्रोफेशनल खिलाड़ी देखिए ये सिटी जो है यहां तक आवाज आ रही है। 29 3 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर। फ्रंटलाइन गेंदबाज सुनील नैन गेंदबाजी कर रहे हैं, अपने कोडे का दूसरा ओवर है और शिपा स्ट्राइकर अभी फिलहाल 3 विकेट गिरने के बाद एक साझेदार की तलाश में पवन केने और ओमी केने। ऑन साइड पर गेंद को खेल दिया, गैप में एक रन मुकम्मल किया। दूसरे के बारे में मन बना लिया था बल्लेबाज पवन ने, लेकिन इस बार वो जोखिम भरा रन लेना नहीं चाह रहे ओमी केनी। ओवर की बात करें तो तीसरा ओवर है, आखिरी गेंद शेष, स्कोर 30 रन 3 विकेट के नुकसान पर। करंट रन रेट 10.86 का है। काफी सारे दर्शक इस मैदान के साथ जुड़े हुए हैं और दर्शकों से खचाखच भरा ये मैदान, बहुत ही अच्छा माहौल बना हुआ है। 70 पर यह मुकाबला देख रहे हैं आप। पहली पारी रेड डेविल्स ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया। सुनील नैल तैयार, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। स्कोर 30 रन 3 विकेट के नुकसान पर। ऑफ टाइम के बाहर से आउटसाइड पर खेलना तो चाह रहे थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। मिड विकेट पर बॉडी पर खिलाड़ी तैनात, गेंद को फील्ड किया गया। 1 रन मुकम्मल दोनों बल्लेबाजों ने किया है और इसे सिंगल के साथ ओवर की समाप्ति 3 ओवर के बाद रन संख्या 31 3 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी कर रहा है। सन्माननीय तुषारजी संके, खरं तर ही संकल्पना खूप महत्वाची असते जेव्हा आपण क्रिकेटसाठी समर्पित राहिलेलो आहोत, पालघर जिल्ह्यातील क्रिकेटपटूसाठी काहीतरी करतोय, तर पालघर जिल्ह्यातील प्रेक्षकांसाठी सुद्धा काहीतरी करायला हवं आणि त्याचमुळे प्रेक्षकांचा आनंद लक्षात घेत असताना यावेळेस आमदार चषकाची उद्घोषणा झाली आणि आता एकूण 8 नामांकित संघ तुम्हाला आमदार चषकात खेळताना पाहायला मिळतील आणि त्याचमुळे क्रिकेटचा रणसंग्राम दिवस रात्र प्रकारामध्ये आपण पाहतोय। आता इरफान ही नवीन गोलंदाज पाहायला मिळत आहेत, तर सुनीलची 2 षटकं संपली आणि सुनील इकॉनॉमिकल राहिले, सुनील विकेट टेकर राहिले आणि त्याचमुळे 3 षटकांमध्ये शिफा स्ट्रायकर फिरोज 11 या संघाला बनवता आल्यात। 31 धावा 3 गडी बाद आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये ओमी केणी आहेत। ओमी खेळतात 23 वर, पवन केणे 2 ची साथ देत आहेत। आता फ्रेश बॉलर इरफान कमिटी बॉक्स एंड कडून पंचांच्या उजवीकडून तयारी करतात। लेफ्ट आर्म आउट विकेट न स्ट्रायकर एंडला फलंदाज पवन केणे मागच्या 4-5 वर्षांपासून ग्रामीण क्रिकेट सोबतच व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील तितका चांगला खेळ करताना पाहायला मिळालेत। खास करून रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी त्यांनी अक्षरशः गाजवली। ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज, बॉल पोहोचतोय मिड ऑनला, क्षेत्ररक्षक पोहोचेल, काऊ कॉर्नरचा अजूनही संयम आहे। काय मॅच्युरिटी आहे ओमी केणीची, त्याला माहिती आहे की कुठल्या चेंडूला तोडायचं आहे, कुठल्या चेंडूला सोडायचं आहे, कुठली धाव घ्यायची, कुठली धाव घ्यायची नाहीये। एक कॉल चुकला आणि त्यानंतर मात्र एकदा ठेस लागल्यावर माणूस सुधारतो असं आपण नेहमीच अनुभवतो आणि तोच अनुभव आता मैदानाच्या आतमध्ये या 2 फलंदाजांकडे पाहून दिसतोय। धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 32 या आकड्यावर। संध्याकाळी सत्रामध्ये 60-70 पर्यंत मजल जरी गेली तर एक चांगली फायटिंग टोटल आपण म्हणू शकतो आणि त्याच दिशेने वाटचाल शिफा स्ट्रायकर फिरोज 11 संघाची। क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय, लेफ्टी बॅटरसाठी फील्ड प्लेसमेंट आपण पाहिले तर फ्लाय स्लीप, शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर अशी फील्ड प्लेसमेंट रेड डेव्हिल्स नोएडा रायगड कडून। ऑनसाइडला फ्लिक केल्या बॉल, क्षेत्ररक्षक फाईन लेगला चेस करतोय बॉल, तोपर्यंत एक सिंगल होते, पूर्ण दुसऱ्या प्रयत्न आणि या 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा कॅज्युअलनेस पाहायला मिळतोय जो नसायला हवा,
कारण जितक्या धावा वाढतील पहिल्या डावामध्ये तितकं दडपण फलंदाजांवरचं वाढणार आहे पुढच्या डावामध्ये आणि म्हणूनच रेड डेव्हिल्स नोईडा रायगड या संघाला क्षेत्ररक्षण अचूक दर्जाचं करावं लागेल. या अगोदर सुनील यांची 2 षटकं इकॉनॉमिकल राहिली आणि जवळपास आपण जर एक्स्ट्राचा आढावा घेतला तर एक्स्ट्रा सुद्धा मला असं वाटतं जवळपास 1 की 2 एक्स्ट्राज आहेत या डावामध्ये. त्याचमुळे गोलंदाजी संतुलित राहिलेली आहे, गोलंदाजी नियंत्रणाची राहिलेली आहे रेड डेव्हिल्स नोईडा रायगडची. लेफ्टी बॅटर्स ओमी केणी स्ट्रायकर एंडला. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला बॉल क्षेत्ररक्षक अवेलेबल काउ कॉर्नरला योगेश पवार 1 धाव पूर्ण केले. एक कॅच ड्रॉप झाली योगेश पवार यांच्या माध्यमातून आणि जवळपास तो झेल पूर्ण केलाच होता पण शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटला. मिस्टेक्स कोणीच करत नाही जाणून बुजून, पण जर तुम्ही मिस्टेक केली तर प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला ओव्हरटेक करून पुढे जाईल आणि त्याचमुळे मार्जिन ऑफ एरर तुम्हाला 0 ठेवावा लागतो. जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतो, एका मोठ्या स्पर्धेत आपण सहभाग घेतो, आपल्या संघाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण मेहनत घेतो. हेलिकॉप्टर स्ट्रोक पवन पवनकडे आहे ॲबिलिटी, दाखवली आपली टॉप क्वालिटी सिक्सर. टॅलेंट तर कुठून भरलेला आहे आणि ग्रामीण फॉर्मॅटमध्ये गोरसई बी या संघाकडून खेळत असताना तो प्रदीर्घ अनुभव मॅच्युरिटी पवन केणीची आहे आणि आता 2 यंगस्टार्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो, पवन केणी आणि ओमी केणी. नवी मुंबईचा एक सुपरस्टार ओमी केणी ज्यांच्या वतीने 26 धावांचं योगदान आतापर्यंत मिळालेलं आहे. भिवंडी गोरसईचा हा सुपरस्टार युट्यूब स्टार पवन केणी षटकार खेचून 9 वर पोहोचलाय. धावसंख्या झालेली आहे शिफा स्ट्रायकर्स फिरोज 11ची 3 गडी बाद 41 धावा. आता धाव फलक पूर्ववत होतोय. इरफान वर द विकेट, सरळ वाटचा केला वापर, बॉल करतो हवाई सफर. आता बॉल झाला बेभान, बॅक टू बॅक आता सिक्सर्स आलेले आहेत. या षटकावर पूर्णपणे आता कंट्रोल फलंदाजी करायला संघाचा आहे. जेव्हा पवन चालायला लागतो भले भले गोलंदाज चालायला लागतात, तेच आता चित्र पाहायला मिळालंय. इरफानची क्वालिटी आपण सातत्याने कित्येक स्पर्धांमध्ये पाहिलेली आहे, पण प्रतिस्पर्धी संघाच्या सर्वात टॅलेंटेड गोलंदाजाला आता कुठेतरी अटॅक करतोय पवन केणे आणि अशा पद्धतीने धावफलकावर आपण नजर टाकली तर धावफलक पोहोचलेला आहे तो म्हणजेच 47 ऍक्टर 47 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स, 50 ला 3 कमी. शेवटचा बॉल बाकी या चौथ्या षटकातला. जरी मधल्या काळामध्ये सुरुवातीच्या फेज मध्ये पॉज होता धावफलकाला, पण आता पूर्णपणे कंट्रोल या 2 फलंदाजांचा दिसतोय. पाहूया इरफानचं पुनरागमन होईल का. हा टायगर बॉल ऑन साइडला खेचून मारलाय, मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. 1 धाव मिळते. 4 षटकाचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या आहेत 3 गडी बाद 48 धावा, 48 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. पहली बार अनिकेत राउत और पंकज है, खास करके तुषार संके साहब, इनके माध्यम से आपके लिए बहुत बड़ी उपलब्धि और टूर्नामेंट बहुत खूबसूरत है. 4 चांद लगाने के लिए दर्शक भी हमारे साथ जुड़े हुए हैं और हमारे कैमरामैन ने वो चांद दिखाया. 48 विकेट के नुकसान पर दर्शक धीरे धीरे रिएक्ट हो रहे. बीच मैदान पर पवन केने का जलवा, क्या हेलीकॉप्टर शॉट खेला था इन्होंने बहुत ही बेहतरीन तरीके से. लॉक ऑन बॉडी लाइन के बाहर थोड़ी स्टाइल बल्लेबाजी. मंसूर अपने बॉलिंग मार्क पर तैयार है. स्कोर 48 3 विकेट के नुकसान पर. शीपर स्ट्राइकर ओमी केनी 26, पवन केनी 16 पर खेल रहे हैं. इस वक्त स्ट्राइकर पर बल्लेबाज पवन केनी. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, छोटा तीर वार करे गंभीर, गेंद बाउंड्री के बाद 6 रन.
लगाते हैं तो आप स्मार्ट बन सकते हैं, मतलब आपको वो गॉगल मिलने वाला है। लेकिन बीच मैदान पर पवन केनी का इंजन गर्म है, गाड़ी इनके चलते घेर की तरफ चले गए। क्या शॉट खेला था, बल्ले के बीचों बीच इंतजार किया, सैनिक का संतुलन बहुत अच्छा था, डीप मिड विकेट बॉडी लाइन की तरफ इस गेंद को खेल दिया था। स्कोर 54, 3 विकेट के नुकसान पर मंसूर का स्वागत सिक्सर के साथ हुआ। इस बार भी कमाल का स्ट्रोक है, तोड़ डाला, फोड़ डाला। के लिए वो गॉगल इंतजार कर रहा है, लेकिन एक एंड पर ये खिलाड़ी देखिए कमाल कर रहा है। मैग्निफिसेंट बैटिंग, कद छोटा है, कहानी बड़ी है। पवन केनी अपना जलवा दिखा दे। ये कैच भी देखिए, एक हाथ से कैच, और ये कैच आपने लपक लिया तो आपको गॉगल मिलने वाला। तो भाई आइए जल्दी भाग कर आइए। मैग्निफिसेंट बैटिंग, इस बार पवन केनी पहुंच चुके 28 पर, स्कोर 60, 3 विकेट के नुकसान पर। बहुत सारे नौजवान खिलाड़ी बीच मैदान पर, गेंदबाजी करने के लिए मंसूर, हमला बिल्कुल इस वक्त मंसूर के ऊपर, 2 गेंदों में 12 रन, पावरफुल बल्लेबाजी। ऑफ टाइम के बाहर गेंद, इस बार टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, गेंद चलेगी पॉइंट पर, 1 रन लेने का मौका। उमी और एक तरफ पवन, दोनों ने बहुत ही बढ़िया हवाई फायर भी किया, रचनात्मक तरीके से बल्लेबाजी की है, कलात्मक बल्लेबाजी की है, फैंसी स्ट्रोक खेले हैं। एक बार फिर अपनी तकनीक दिखाई थी, खास करके बल्लेबाज ओमी ने। दूसरी तरफ से पवन बता रहे, ये दर्शक देखे, ये दीवाने हैं, क्रिकेट के दीवाने आपके स्क्रीन पर हैं। जरा पालघरच्या प्रेक्षकांना विनंती आहे, तुमचा आवाज मला ऐकायचा, आवाज आम्हाला ऐकायचा आहे, आवाज ऐकायचा आहे, पालघरचा आवाज। क्या बात है, अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद थी, और यह खतरा हो सकता था, बाल बच गया। अपने फलूदे में गेंद को रोकने की पूरी कोशिश की गई, क्लीन तरीके से गेंद को नहीं रोक पाए। तर पालघरच्या प्रेक्षकांचा आवाज आम्हाला ऐकायचा आहे, एकदा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर करूया, बोला छत्रपती शिवाजी महाराज की। थैंक यू। पालघर के प्रेक्षक, ये तो सिर्फ जाके असली पिक्चर आना बाकी है। पालघरचे प्रेक्षक आणि क्रिकेट एक जिव्हाळ्याचं नातं आहे। 61, 3 विकेट के नुकसान पर। ओवर 5वां है, स्टेट ड्राइव, अच्छा स्ट्रोक है, बॉडी पर लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए भागे हैं, और विकेट के बीच चीते की दौड़ लगाते हैं दोनों खिलाड़ी। तालियां बज रही है, तालियां बज रही है, क्या मैच चल रहा है इधर। पहली पारी है, स्कोर 63, 3 विकेट के नुकसान पर। ओवर पर है, 5वें ओवर का खेल, मंसूर गेंदबाजी कर रहे हैं, पवन केनी 29 पर बल्लेबाजी करते हुए, ओमी केनी 28 पर। एक अच्छी साझेदारी, इस वक्त फिरोज 11 टीम के लिए साझेदारी की जरूरत थी, और दोनों का तालमेल बहुत अच्छा। मंसूर तैयार, स्ट्राइक रेट पर बल्लेबाज की बात है तो ओमी केनी 13 गेंदों में 28 रन। अच्छी गेंद, दोबारा गेंद को खेल दिया, लॉन्ग ऑफ क्षेत्र में बाउंड्री पर खिलाड़ी मौजूद है, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए हैं, समर्थन में रेफर होगा। इस वक्त अगर देखें तो फिरोज 11 के बतौर बैटर के लिए 5 ओवर की कहानी, 65, 3 विकेट के नुकसान पर। पवन केनी और ओमी केनी अपोनेंट टीम के लिए बिल्कुल सरदर का बकारे बने हुए, शिवा स्ट्राइकर। इस वक्त अगर देखें तो 6 ओवर की ये कहानी है, प्रोफेशनल खिलाड़ी मैदान के अंदर। मनीष, जिस तरह से पवन केनी और ओमी केनी ने बल्लेबाजी की, एक साझेदारी बनाई है, क्या इस वक्त विपरीत स्थिति है गेंदबाजों के लिए? क्या पानी की जरूरत है? पानी की जरूरत है मैदान के अंदर। तो मनीष, आपका क्या कहना है इस साझेदारी के बारे में? 100% ती प्रेशर मोमेंट आहे गोलंदाजी करणाऱ्या संघावर। सुरुवातीची 3 षटकं जबरदस्त राहिली होती, खरं तर रेड डेव्हिल्स नोएडा रायगड संघासाठी पण 4थ्या-5व्या षटकामध्ये धावांचा महापूर मैदानामध्ये आला। आणि जेव्हा जेव्हा पवन आणि ओमीच्या वतीनं षटकार येत आहेत, युट्यूब व्ह्यूअरची संख्या वाढू लागलेली आहे। 2070 स्पोर्ट्स वर आता तब्बल 18,000 प्रेक्षक लाईव्ह सामना पाहत आहेत, आणि या मैदानामध्ये जवळपास 10,000हून जास्त 65 धावा 3 गडी बाद, 65 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स। 6व्या षटकाची होते सुरुवात। मंसूर हे नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत। ओमी केनीच्या 30 धावा, पवन केनीच्या 29 धावा, म्हणजे ओमीच्या मागून येऊन सुद्धा पवन केनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत। शेवटचं षटक बाकी आहे।
हा एका हातात ज्यांनी कॅच पकडला त्या प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. रिस्ट मनीच्या वतीनं ते ब्रँडेड गॉगल्स त्याला दिला जाणार आहे. एका हातात जो प्रेक्षक ऑडियन्स स्टँड मध्ये झेल पकडेल त्याला रिस्ट मनीच्या वतीनं ब्रँडेड गॉगल देऊन त्याचा सन्मान केला जाणार आहे. 65 धावा 3 गडी बाद. इरफान मागचं षटक थोडं खर्चिक राहिलं आणि त्याला बॅकअप देण्यासाठी त्या बॉलिंग ट्रॅकवर फुल टॉस बॉल आव दे करत ताव मला हवे माझ्या संघासाठी. पूर्वी डीजे ऑर्केस्ट्रा प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. एक मिनिट सर मनीष सर. चला प्रज्योत दवणे लगेच आमच्या मुख्य व्यासपीठ यांनी एका हाताने झेल टिपलाय. प्रज्योत दवणे या लगेच या. मी विनंती करेल लीलाताई संख्ये लीलाताई या आपल्या शुभस्थापना गॉगल देणार आहोत. बघा श्वेता ही सुद्धा आहे आणि हे बघा गॉगल घालायचा आहे. प्रज्योत दवणे उच्चलीला बिलॉंग करणारी आपण पाहतोय ना हा गॉगल दिला जातो रोशनजी जैन यांच्याकडून स्पॉन्सर एका हाताने झेल टिपल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. ओव्हर टू कॉम बॉक्स. बाउन्सर पण या बाउन्सरवर नियंत्रण नव्हतं इरफान स्वतःवर नाराज आहे निराश आहे. नेमकं माझ्याकडून का घडतंय हा तो प्रश्न स्वतःला विचारतोय. कारण अशी गोलंदाजी महागडी गोलंदाजी त्याच्या वतीनं कधीच त्यांनी स्वतः पाहिली नसेल. पण प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. प्रत्येक दिवस हा नवीन असतो. प्रत्येक दिवस शिकण्याचा असतो आणि तोच आता अनुभव इरफानला येतो. पण अजूनही परत येण्याची संधी आहे. कधी कधी यशासाठी नशिबाशी सुद्धा भांडावं लागतं आणि तसंच आता कुठेतरी इरफानला करायचं. स्ट्रायकरला पवन केली धावसंख्या 72. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर आहे. परत टाकावं लागेल. एक्स्ट्रा एनर्जी वेस्ट होते. इरफानची सातत्याने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय पण प्रत्येक प्रयोग हा समजदारीने करायचा असतो असं नेहमीच सांगितलं जाते आणि शेवटच्या षटकावर हे प्रयोग सातत्यानं केलं जात आहेत पण ते प्रयोग यशस्वी ठरत नाही. इरफानचे आतापर्यंत 25 धावा खर्च करताना इरफानला आपण पाहिलंय एका स्ट्रॉंग पोझिशन मध्ये. धावसंख्या झालेली आहे 74 धावा. 74 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. काही काळासाठी धावफलक थोडा स्लो झालेला आहे पण चौथ्या आणि पाचव्या षटकामध्ये तर धावांचा महापूर आला होता शिफा स्ट्रायकर सिरोज इलेव्हन संघाकडे. पण आपण जर ऑपोजिट टीमचा विचार केला रेड डेव्हिल्स नोएडा रायगड तर एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असलेला प्रगल्भ असा अनुभव असलेला तो संघ आहे आणि त्याचमुळे आता ही मॅच नक्कीच प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. ऑन साइडला फ्लिक केलंय बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळते या धावांवर. किती उपयोगाचा आहे ते फिरोजभाईंनी ओळखलं आणि म्हणूनच जवळपास सर्व यंगस्टर्सला त्यांनी फिरोज इलेव्हन या संघामध्ये समाविष्ट केलं आणि आता ती मॅच्युरिटी सुद्धा ओमीची पाहायला मिळाली. ती मॅच्युरिटी पवनची पाहायला मिळाली. चौथ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप झाली. धावसंख्या 78. 3 गडी बाद. शिफा स्ट्रायकर्स 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. जर पार्टनरशिपचा आपण आढावा घेतला तो देखील आपण नक्कीच या बोलण्यात डिस्कस करूया कारण ही पार्टनरशिप डोकेदुखी ठरलेली आहे. रेड डेव्हिल्स नोएडा रायगडसाठी. धीम्या गतीचा बॉल हलक्या त्याने बॅकलिपला खाली घेऊन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातात. चपळ आहेत फ्लेक्झिबल आहेत आणि चांगली कॉलिंग या दोन फलंदाजाच्या दरम्यान होते आणि त्या ऐंशी धावा होते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या एकूण धावा मिळालेल्या आहेत 1. ओमी नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचले. स्ट्रायकर एंडला आता पवन पोहोचलेले आहेत. आता शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत या डावाच्या.
81 धावा झालेल्या 3 गडी बाद. पवन केणे 36 वर खेळत आहेत आणि ओमीने नाबाद 37 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. दोन्ही फलंदाज तिशी ओलांडून एका चांगल्या सेट पोझिशन मध्ये पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. अजून वाट पाहावी लागेल, षटक संपायला पाहूया. पंच नक्कीच काय निर्देश देत आहेत. पंचांचा निर्णय अगोदर येऊ द्या, मग तुम्ही रेफरल घेऊ शकता. येस, ओरिजिनल डिसिजन इज व्हाईट बॉल अँड बॅटिंग साइड टीम रेफरल. बॉल पिच कुठे झाला त्या पाहायचंय. थोडी घाई असते ना, पण हे खूप महत्वाचं आहे की अगोदर अंपायर्सला देऊ द्या आणि त्यानंतर तुम्हाला 81 धावा 3 गडी बाद. आपण आहोत 70 स्पोर्ट्सच्या पीसीआर रूम मध्ये. आपण बॉलची पिचिंग चेक करतोय. ओरिजिनल डिसिजन इज व्हाईट बॉल, पण एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप पाहायला मिळाला. अभिषेक आंगणे जे कॅप्टन होते शून्यावर बाद झाले. त्यानंतर सुनील नैनची 2 षटकं जी इकॉनॉमिकल राहिली होती, विकेट राहिले होते. आणि त्यानंतर मग धावसंख्येचा आलेख उंच करण्यासाठी बंटी बद्रिके आले. ते एक चौकार खेचून बाद झाले. त्यानंतर मग पवन केणे आणि ओमी केणी या 2 फलंदाजांची जोडी जमली आणि जोडी जमलीच नाही तर धावा देऊन गेली. धावसंख्या 81 झाले. आणि अजूनही आपण या मागच्या चेंडूवर नक्की काय घडले त्याची शहानिशा करण्यासाठी 77 स्पोर्ट्स ऐंशी धावा. हा व्हाईट बॉल आहे. रिव्ह्यू लॉस्ट बाय टीम. तर आता पवन केणे स्ट्रायकर एंडला आहे. तर शेवटचा टप्पा, शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. एकूण 34 धावा इरफानने खर्च केल्या. पाहूया शेवटच्या बॉलवर तरी यशस्वी होत आहेत का. यावेळेस हेलिकॉप्टर उडालाय, लँड झालाय. शेवट दमदार. तर अशा पद्धतीने धावफलक 6 षटकांच्या समाप्तीनंतर झालेला आहे. 88 धावा 3 गडी बाद. शिपा स्ट्रायकर्स फिरोज 11 आणि जिंकण्यासाठी रेड डेव्हिल्स नोएडा रायगड या संघाला पूर्ण करावे लागतील 36 चेंडूंमध्ये 89 धावा. 89 runs required to win in 36 balls. Match will be crucial in second inning. So stay tuned with us on 7070 live YouTube channel. आपण पाहतोय स्वरा युवा ग्रुप आयोजित आमदार चषक. आपण देऊया वेळ पूर्वी डीजे ला. इट्स ओ टू यू पूर्वी डीजे अँड ऑर्केस्ट्रा. मैदान के ऊपर प्रैक्टिस बघा. कोणीही मैदानी 4 दिवस प्रॅक्टिस करायची. जर प्रॅक्टिस केली तर आयोजक कमिटी डिसिजन घेते. बघा शेवटचा कॉल आहे. प्रत्येक संघाने आपण आवाहन करतोय मैदानी 4 दिवस प्रॅक्टिस कोणाला अलाउड नाहीये. बघा ओमकार किनेसाठी 1000 रुपये कॅश प्राइज आलाय. सन्माननीय
प्रत्येकची संख्या साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज ओमकार केनीसाठी आलेला आहे. पवन केनेसाठी माफ करा, पवन केनेसाठी आलेला आहे. पवन केने मॅच संपल्यानंतर आपला कॅश प्राइज ते घेऊन जायचं. पवन केने ओवर टू कम बॉक्स. शुक्रिया उसूब. एक बार फिर सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हो अंदर चषक 2024 की अद्भुत कहानी और स्वराब इबाग ग्रुप का शानदार आयोजन. मैच बिल्कुल बहुत इंटरेस्टिंग. पवन केने ने कमाल की बल्लेबाजी की. दर्शक देखिए, दर्शक काफी संख्या में मौजूद और यह प्रतियोगिता एंजॉय करते हुए. स्वरा युवा ग्रुप प्रेजेंट अंतर चषक 2024. और मानो आज लग रहा है फाइनल का दिन है, लेकिन फाइनल 11 तारीख को है. आज प्रोफेशनल खिलाड़ी इस मैदान के साथ जुड़े हुए हैं और इसीलिए ये सारे दर्शक, ये क्रिकेट के दीवाने इस वक्त हमारे साथ. तुषार बहुसंग के टूर्नामेंट के आयोजन करता, जो हमारे सबके दिल की धड़कन है. बहुत सारी अलग अलग चीजें, जैसे कि इससे पहले हमने देखा था कि चौका छक्का लगता था तो ट्रांस बचे थे, चौका छक्का लगता था तो एक बार फिर वो म्यूजिक मतलब गाना आता था. लेकिन आज ऑर्केस्ट्रा है, जो कम जगह पर हमने पिछले 25 या 30 साल से देखा है. तुषार बहुसंग के साथ बिल्कुल आपने बहुत बड़ा काम किया है और अब लक्ष्य बहुत बड़ा है. 89 का टारगेट. मैच बहुत महत्वपूर्ण रहेगा. चलिए मैच कंटिन्यू करना है. प्रारंभिक बल्लेबाज जल्दी मैदान के अंदर आने चाहिए. समय हमारे पास बहुत कम है. वक्त नजाकत के साथ आगे बढ़िए. दर्शकों को यह मुकाबला देखना है. फील्डिंग को अलंकृत करना है. फिरोज 11 पवन केने. फील्डिंग को अलंकृत करना, जल्दी करना है. बहुत सारे यंग खिलाड़ी, अभिषेक को छोड़ के बाकी सारे खिलाड़ी यंग है, नौजवान है. और नाजिम गुल्ली को आप देख रहे हैं. ये भी देखिए एक बार फिर एक खिलाड़ी और एक रीजन खिलाड़ी मैदान के अंदर. अभिषेक और नाजिम इस विकेट पर, इस सतह पर बिल्कुल लेग ब्रेक ऑफ ब्रेक का मिश्रण इनका देखने का मौका मिलेगा. प्रारंभिक बल्लेबाज जल्दी मैदान के अंदर आपको आना है. थॉमस डाइस को आप देख रहे हैं इस वक्त स्क्रीन पर और उनके साथ उनका पार्टनर को होगा. बल्लेबाजी करने के लिए वो देखना बहुत जरूरी है. तो स्पिन गेंदबाजी के साथ आगाज करेंगे या एक बार फिर तेज गेंदबाजी के साथ, वो भी देखना बहुत दिलचस्प हो जाएगा. समय ज्यादा नहीं है. प्रारंभिक बल्लेबाजों को जल्दी मैदान के अंदर आना है. कृष्णा लक्ष्मण साथ में थे और थॉमस डाइस तैयार हो रहे हैं. 70 पर बहुत सारे दर्शक. अगर हमें आप सुन रहे हैं तो दोस्तों, टेनिस क्रिकेट का धुरंधर खिलाड़ी कृष्णा बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए बिल्कुल आ रहा है. पालघरच्या प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, टाळ्यांचा गजर करा. आवाज येऊ द्या, पालघरकरांचा आवाज येऊ द्या. मनीष, मला तर वाटतं की आजच फायनल आहे. इतका चांगला माहोल आपण मैदानावरती पाहतोय. हे कमवलंय कृष्णाने. गेल्या 20हून जास्त वर्षांमध्ये त्यांनी इतकं क्रिकेट खेळलंय, प्रेक्षकांना ते इतकं आवडलंय की आता त्यांचं वय किती आहे त्याला महत्व नाहीये, पण ते ज्या स्पर्धेत जातात प्रेक्षकांची लोकप्रियता कमवतात. कृष्णा सातपुते इज फॉर यू. एकदा पालघरकरांना विनंती आहे, 11 तारखेला फायनल मला माहिती आहे, परंतु त्याची सुरुवात आज झालेली आहे. तुम्ही जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर केला तसा गणपती बाप्पाचा एकदा गजर करायचा आहे आणि तुमचा आवाज संपूर्ण जगामध्ये जाणार आहे, भारताच्या बाहेर देखील जाणार आहे. त्यामुळे या डावाची सुरुवात करत असताना, दुसऱ्या इनिंगला सुरुवात करत असताना, 89 धावांचा पाठलाग करत असताना बॅट्समॅन दोन्ही मैदानावरती दाखल झाले आहेत. बरोबर आपल्या बॉलिंगवरती तयार आहे, परंतु या डावाची सुरुवात तुमच्या वाणीमधनं, तुमच्या मुखामधून होणार आहे. बोला गणपती बाप्पा. थँक्यू. वेलकम बॅक. सभी का स्वागत है. पालघरमध्ये आल्यानंतर चैतन्य आम्हाला पण येतं, कारण तुमच्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळते, आयोजकांना ऊर्जा मिळते. फिलहाल ये बहुत बड़ा मुकाबला. गुजरात की खुशबू गेंदबाजी करने के लिए गेंदबाज नासिम गुल्ली, कृष्णा और थॉमस बीच मैदान पर. लक्ष्य बहुत बड़ा है, टारगेट बहुत बड़ा है. अगर टारगेट बहुत बड़ा है तो कम से कम 2-3 गेंदबाजों को आपको टारगेट भी करना पड़ेगा. फील्डिंग की जमावट इस वक्त आप देख सकते हैं. फ्लाइंग स्वीप, एक गली पॉइंट, एक्स्ट्रा कवर. एक खिलाड़ी मिड ऑफ पर, मिड ऑन, डीप मिड विकेट पर खिलाड़ी तैनात. स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी तैनात है. फाइन लेग दायरे के अंदर है. इस ओवर की पहली गेंद नाजिम गुल्ली. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कट करना चाह रहे थे, टिप्पा खाते थोड़ा सा गेंद बाहर की तरफ निकली. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक. अब देखिए एक्शन रिप्ले में
लेग ब्रेक किया गया था और बल्लेबाज के बस समझ के बाहर गेंद थी। थॉमस डाइस बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, तकनीक उनकी बहुत अच्छी है। फ्रंटलाइन गेंदबाज नाजिम गुल्ली गेंदबाजी कर रहे हैं, अनुभव बहुत है। पुराना चावल नाजिम गुल्ली और सामने थॉमस। एक समय ऐसा था लगातार अर्धशतक जड़ने का कारनामा इन्होंने किया था, मुंबई के बहुत ही बेहतरीन बल्लेबाज। हवा में उछाला, ईंट का जवाब पत्थर से देना इनको भी आता है। गेंद बॉडी लेके बाहर जाएगी 4 रनों के लिए। करेक्ट शॉट। दिया था, आगे गेंद थी और इस बार ज्यादा घूमने का मौका नहीं दिया। गेंद के पीछे पहुंचे, फ्रंट फुट पर इस गेंद को खेल दिया था मिड ऑफ के ऊपर से। अच्छी तकनीक है बल्लेबाज थॉमस की, टाइमिंग बहुत बेहतरीन। आड़े बल्ले से खेलना चाहते थे, इस बार गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। नाजिम गुल्ली भी कमाल कर रहे हैं। गुजरात और महाराष्ट्र के बीच बैटल चल रहा है, स्कोर 4 बगैर किसी नुकसान के। नाजिम का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर, 3 गेंदों का खेल हुआ है। कृष्णा 9 गेंद पर, थॉमस 4 पर बल्लेबाजी करे। थॉमस बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है। तालियां बजाते हुए दर्शक। इस ओवर की अगली गेंद हवा में उछाला, गेंद के नीचे खिलाड़ी मिड ओवर के दायरे के अंदर लिया कैच आउट। नाजिम गुल्ली ने विकेट प्राप्त किया। स्क्रीनच्या खाली बरोबर काही प्रेक्षक आहेत, स्क्रीन वरती पण आपण बसलाय, जरा तिथून बाजूला प्लीज. खूप चांगला सपोर्ट या संपूर्ण स्पर्धेला करतायत. तुम्ही सुज्ञ आहात, दर्दी आहात, म्हणून या ठिकाणी गर्दी केलेली आहे. प्लीज तिथून थोडेसे बाजूला डाव्या किंवा उजव्या बाजूला. न्यू बैटर बल्लेबाज मैदान के अंदर धीरे धीरे पहुंच चुके हैं और फिलहाल नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए नदीम और एक तरफ बल्लेबाज कृष्णा, जिनको बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला. नाजीम और नदीम दोनों एक दूसरे के खिलाफ. टारगेट बहुत बड़ा है, स्कोर 4, 1 विकेट के नुकसान पर. एक अच्छा मुकाबला आज के दिन का आप देख रहे हैं. मैंडेटरी पावर पे ऑन निवासी खेलना चाहते थे. फिलहाल बहुत बेहतरीन फील्डिंग, क्या फील्डिंग की है. गेंद ट्रबल हो गई थी, डाइव लगाई, बहुत बढ़िया फील्डिंग का नजारा. ओमी ने गेंद को रोका. इसीलिए नौजवान खिलाड़ी का होना आपके टीम के अंदर बहुत जरूरी होता है. देखिए किस तरह से डाइव लगाई है, गेंद को रोका गया. रन बनाने का ज्यादा मौका नहीं मिल रहा है. 1 रन बिल्कुल मिला, लेकिन ये गेंद अगर पीछे जाती तो ज्यादा रन मिलते. 3 रन अपनी टीम के लिए बचाए ओमी केनी ने. बहुत बढ़िया फील्डिंग, शानदार. बल्लेबाजी तो बहुत उम्दा करते हैं, लेकिन फील्डिंग भी गजब की कर रहे हैं. स्कोर 5, 1 विकेट के नुकसान पर. इस ओवर की 5 गेंदें. अब मजा आएगा. सामने 2 लीजेंड खिलाड़ी, एक तरफ कृष्णा, दूसरी तरफ नाजिम गुल्ली. पीछे जाके बिल्कुल कट करना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. गली में बहुत बढ़िया फील्डिंग फिलहाल आप देख सकते हैं. शानदार फील्डिंग का नजारा. पहले ओवर की कहानी और पहले ओवर में रन संख्या अगर देखें तो कुल मिलाकर 6 रन 1 विकेट के नुकसान पर. आइए एक बार फिर जो ऑर्केस्ट्रा चल रहा है, गाना बजेगा और उसके बाद में दूसरे ओवर की अद्भुत कहानी लेके वापस आएंगे.
सारखा खेळ झालेला आहे. शिफा स्ट्रायकर फिरोज 11 या संघाचा पहिल्या षटकाची जबाबदारी उचलली नजीमने आणि आतापर्यंत चांगला खेळ गोलंदाजीचा त्यांचा पाहायला मिळाला. 6 धावा आणि 1 फलंदाज त्यांनी बाद केला आणि त्याचमुळे 89 धावांचा पाठलाग करताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिकडे पॉवर झोकायला हवी होती रेड डेव्हिल्स नोएडा रायगड या संघाला, नजीमच्या फिरकी समोर फलंदाज थोडेसे त्रस्त राहिले. आता साहिल लोंगले जे अंडर 19 बॉलर आहेत, माफ करा, हिमांशु पाटील अलीमगरचे, भिवंडी अलीमगरचे हिमांशु पाटील आहेत. साहिल लोंगले जे या संघात खेळत आहेत ते अंडर 19 आहेत आणि त्याचमुळे तुमचं वय किती आहे त्या गोष्टीला महत्व नाही, तुमच्याकडे गुणवत्ता किती आहे या गोष्टीला महत्व दिलं जातं. हिमांशु पाटील हे मेडन ओव्हर हाताळण्यासाठी ओळखले जातात आणि म्हणूनच त्यांच्यावर तो विश्वास ठेवला जातोय. एक नजीमच्या नंतर पकड मजबूत करण्याचा इरादा अभिषेक आंगणेचा आहे आणि म्हणूनच त्यांनी हिमांशु पाटीलला इंट्रोड्यूस केलेला आहे सेकंड ओव्हरसाठी. पण या षटकामध्ये धावा जर बनल्या नाही तर अडचणींमध्ये वाढ होणार आहे रेड डेव्हिल्स नोएडा रायगडच्या आणि त्याचमुळे कृष्णा सातपुते यांच्या मनात नेमकं चाललंय काय, जे मनात चाललंय ते मैदानात येतंय काय, प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगू लागलेली आहे. पाहूया आता प्रेक्षकांच्या चर्चेचा भाग मैदानाच्या आतमध्ये येतोय का कृष्णाच्या स्वरूपात. पहिल्या षटकाचा खेळ तर नावावर राहिलेला आहे. शिफा स्ट्रायकर फिरोज 11च्या सेकंड ओव्हरसाठी हिमांशु अराउंड द विकेट, फुल टॉस बॉल, कोण आला टेनिस बॉल क्रिकेटचा वाद आला, चौकार. चौकार येतोय आणि आता पॉवर प्लेच्या षटकाचा आढावा घेऊन तो स्ट्रोक कृष्णा सातपुतेच्या वतीने येतोय. संघाची जबाबदारी तो उचलतोय आणि परफेक्ट स्ट्रोक सिलेक्ट करतोय. थोडी चर्चा होते, नजीम येत आहेत पुढे कारण ही चर्चा खूप महत्वाची आहे. अयूब येत आहेत पुढे, ती चर्चा खूप महत्वाची आहे. हिमांशु पाटील यांनी फुलटॉस बॉल हाताळला, यॉर्करचा कदाचित त्यांचा विचार होता पण तो विचार मात्र अंगलट आला. फुलटॉस बॉल हाताळला गेला आणि त्या संधीचा फायदा कृष्णाने उचलला. धावसंख्या वेग पकडते आता 10 धावा 1 गडी बाद. हिमांशु अराउंड द विकेट, ऑन साइडला टर्न केला बॉलला, अयूब आहेत जे चपळ आहेत, मिडॉनच्या पलीकडे पोहोचतायत, काऊ कॉर्नर पर्यंत मजल मारतायत, बॉलला अडवतायत. फक्त एकदा पूर्ण करण्याची संधी फलंदाजाला मिळते. धावसंख्या 11 1 गडी बाद. बघा लगातार 3 षटकार जर कोणी फलंदाज मारेल त्याला तुषारजी संख्ये प्रीतीजी संख्ये यांच्याकडून 5,000 रुपये कॅश प्राइज बॅटरला असणार आहे. लगातार हॅट्रिक 3 षटकावर आमची ऑर्गनायझर तुषारजी संख्ये यांच्याकडून आणि प्रीतीजी संख्ये यांच्याकडून 5,000 रुपये कॅश प्राइज दिला जाईल 3 षटकारांसाठी. मालामाल होण्याची सुवर्ण संधी आहे आता रेड डेव्हिल्स नोएडा रायगड संघाला आणि धावांची भूक देखील पूर्ण होऊ शकेल. नदीम, व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय हिम. सन्माननीय रोशनजी जैन यांचा हार्दिक स्वागत झालेला आहे. रिच टू मनी शेअर मार्केटिंग यांची प्रोप्रायटर, त्याचबरोबर सुमत जैन साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. स्वराज्य ग्रुप आयोजित आमदार चषक 2024 मध्ये आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा, प्रेक्षकांचा, खेळाडूंचा आमच्या कॉमेंट्री पॅनलकडून हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम बॉक्स. 17 धावा 1 गडी बाद. फुल टॉस होता आणि खूप जास्त उंचीने तो हाताळला गेला होता. कृष्णाला बरंच जाता थांबवलं जातंय का असं मला वाटते. कदाचित हिमांशु थोडे कॅज्युअल राहिले. मला असं वाटलं होतं की कदाचित कृष्णा परतीचा प्रवास करतील कारण हिमांशु पोहोचले होते बॉल कलेक्ट करण्यासाठी. नो बॉल आहे, खूप जास्त उंचीने बॉल हाताळला. नदीमचं लक्षच नाहीये आणि कृष्णा धाव घेण्यासाठी कमिट झाले होते. बघा हिमांशु यांनी बॉल कलेक्ट करून जर बॉल स्टंपला कनेक्ट केला असता तर मात्र कृष्णाला परतीचा प्रवास करावा लागू शकला असता आणि त्याचमुळे कधी कधी संयम देखील महत्वाचा आहे. मान्य करायला हवा की खूप कमी कालावधी असतो विचार करण्यासाठी, पण जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या खेळात इतके रमलेले असता अशा वेळेला ती निर्णय क्षमता देखील तितकीच महत्वाची आहे. तुर्तास कृष्णा बचावलेले आहेत. धावसंख्या 18 1 गडी बाद. 3 चेंडूचा खेळ संपला या दुसऱ्या षटकातला. हिमांशु तयार, लेफ्ट आर्म अराउंड द विकेट, वाईड यॉर्कर ऍट हिज बेस्ट. हाच तर पर्याय खूप महत्वाचा असतो कुठल्याही गोलंदाजासाठी, फलंदाजाला त्रास देण्यासाठी आणि हिमांशु यांचा तो हातखंडा राहिलेला आहे. पण या अगोदरच्या 3 चेंडूंवर थोडेसे ते खर्चिक राहिले.
थोडेसे त्रस्त राहिले. नदीमने त्या संधीचा फायदा उचलला. पहिल्या चेंडूवर कृष्णाच्या वतीने चौकार आला आणि त्याचमुळे धावसंख्येचा वेग या षटकात वाढलेला आहे. रेड डेव्हिल्स नोएडा रायगडसाठी धावसंख्या 18 एक गडी बाद. फुलटॉस आहे, संधी आहे, कव्हरेज होतोय, हे बॉल खाली येतोय. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे गरज आहे. चांगला लूप मेंटेन केला होता. नक्कीच आगाईवाडी ग्रामपंचायत आदरणीय सन्माननीय जीत पाटील सर कुठे असतील आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे आपलं हार्दिक स्वागत असेल. तर रिप्लेमध्ये आपण पाहिलं की फुलटॉस बॉल होता पण चांगला लूप हिमांशूने मेंटेन केला होता आणि ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर उडवण्याचा प्रयत्न जरूर होता नदीमचा, पण कव्हरला झेल देऊन ते बाद झालेले आहेत आणि डोकी थोडीशी कमी झालेली आहे. टीम शिफा स्ट्रायकर फिरोज 11ची पॅन 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 18 2 गडी बाद. धावांचा डोंगर पार करायचा आहे आणि तो धावांचा डोंगर पार करण्यासाठी चौकार आणि षटकारांची शिडी वापरावी लागेल, कारण बॉल शिल्लक आहेत 25 आणि 25 चेंडूंमध्ये 71 धावांची गरज आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य असं काहीच नसतं. जोपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये आहोत तोपर्यंत आपण जिंकणार आहोत, तीच भावना मनात ठेवून खेळ असतो. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनसूर स्ट्रायकरला पाहायला मिळतात. लेफ्टी वर्सेस लेफ्टी असं कॉन्टेस्ट आता पाहायला मिळेल. हिमांशू यांच्या खात्यात विकेट जाते. या षटकाची सुरुवात जरी त्यांच्या पक्षात गेली नाही पण त्यांनी लक्षपूर्वक गोलंदाजी हाताळले. कट केले बॉलला, पॉइंटला बीट करत बॉल सीमारेषा पार. दुसऱ्या षटकाचा शेवट दमदार. यहाँ जुनून है, जज्बा है, यहाँ एक से बढ़कर एक खिलाड़ी खेलने वाला है. भारत में क्रिकेट नहीं है, करोड़ों दिलों का मेला है. अंतरचषक 2024 का खेल और प्रोफेशनल खिलाड़ियों का जलवा आप देख रहे हैं. स्कोर 22 2 विकेट के नुकसान पर. 24 गेंदें 67 रनों की जरूरत. 70 पर सभी के नाम के स्क्रीन पर और समय ज्यादा नहीं लेना है. वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा. पहले ओवर में बढ़िया गेंदबाजी रही नाजिम गुल्ली के. दूसरे ओवर में हिमांशु के ऊपर हमला. सूरन खच के 1 विकेट इन्होंने प्राप्त किया. मंसूर 4, कृष्णा 6 पर बल्लेबाजी कर 3 गेंदों का सामना किया है. नक्कीच अचिव्हर स्पोर्ट्सचे ऑनर आदरणीय सन्मान निकेशजी पागदरे साहेब आपण आलेला आहात. आमचा आवाज जर आपल्याला पोहोचत असेल तर कृपया करून आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफीज स्पॉन्सर केले गेले. निकेशजी पागदरे सर, अचिव्हर स्पोर्ट्सचे ऑनर, प्लीज अपन कृपया करून आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. ओवर टू कॉम बॉक्स. शुक्रिया यूसुफ, हमारे साथ यूसुफ बिल्कुल बहुत सारी बातें कर रहे हैं, मंच के साथ जुड़े हुए हैं और बीच मैदान पर बहुत ही जबरदस्त मुकाबला चल रहा है. हिमांशु का ओवर समाप्त हुआ. 2 ओवर की कहानी. स्कोर 22 2 विकेट के नुकसान पर. करंट रन रेट 11 है और फिलहाल अब गेंदबाजी में नाजिम गुल्ली दूसरा ओवर लेके आए हैं. स्पिन गेंदबाजी करने के लिए. रॉयल बालाजी एंड से गेंदबाजी करने के लिए तैयार और समय ज्यादा नहीं लेना. वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा. 9:29 का समय हो गया है. लास्ट स्टेप, एक पॉइंट कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर, एक खिलाड़ी मिड ऑफ पर. ऑफ टाइम के बाहर जाके गेंद को ऑन साइड पर खेल दिया है. मैदान पर आया शेर. मितेश संके साहब और तुषार संके साहब
जो टूर्नामेंट का आयोजन करता है उनकी तरफ से लगातार 3 सिक्सर के लिए 5,000 का इनाम। बल्लेबाज कृष्णा ने अपना जलवा दिखाना शुरू कर दिया है। 7,89,611 सब्सक्राइबर 70. Keep going. Show must go on. कृष्णा इस पक्ष स्ट्राइक पर हवा में गेंद है, मिस्टर चौक है, गेंद बॉलिंग के बाद 6 रन, गुड शॉट, दूसरे मिड विकेट टू बॉर्डर के बाहर, क्या वो तीसरा सिक्सर आएगा? ओ इस बार अच्छी गेंद जोरदार अपील, लेकिन बल्लेबाज काफी ऑफ स्टंप के बाहर थे। तो बहुत महत्वपूर्ण मुकाबला है। 34 विकेट के नुकसान पर नाजिम गुल्ली गेंदबाजी कर रहे हैं। क्या मुकाबला चल रहा है? एक्शन पे देखे फिलहाल ऑफ स्टंप के बाहर ज्यादा चले गए थे। पैर पर बिल्कुल गेंद थी, लेकिन काफी ऑफ स्टंप के बाहर खड़े थे बल्लेबाज। इंपैक्ट आउट ऑफ द स्टंप, स्कोर 34 विकेट के नुकसान पर। कहां चले गए थे इस बार? टिप ऑफ स्टंप के बाहर, और अब अंपायर का क्या इशारा वो देखना बहुत जरूरी है। लेग बाय का इशारा किया अंपायर ने। ये देखिए बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर फॉलो किया गया, लेग पर एक गेंद, और इस वक्त इनके बाद थाप को गेंद लगी है। हर किसी मुस्कुराए। 35 विकेट के नुकसान पर इंपोर्टेंट मुकाबला है बीच मैदान पर। तुषार संख्य और प्रीतेश संख्य इनकी तरफ से लगातार 3 सिक्सर के लिए 5,000 का इनाम है। 35 ओवर तीसरा प्रगति पर है। अच्छा मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। दर्शक काफी संख्या में मौजूद है, एंजॉय करते हुए। यह बहुत बड़ा मुकाबला, जबरदस्त घमासान। टीवी रखे ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते थे, दे घुमा के बाउंड्री की तरफ, लेकिन चतुराई के साथ गेंदबाजी। तो 5,000 का इनाम लगातार 3 सिक्सर के लिए है, जिसमें चिराग राणे, प्रतीक संख्य, तुषार संख्य ऑर्गेनाइजर है, टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर, इनकी तरफ से वो 5,000 का इनाम। स्कोर 35, 2 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर। ऑफ के बाहर गेंद थी, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, मंसूर बैक टू द बॉल। मनीष क्या कहना चाहेंगे जिस तरह से नाजिम गुली ने गेंदबाजी की? 2 ओवर 8 रन, 2 विकेट, स्कोर 35, 3 विकेट की नुकसान पर। क्या मैच ऑन लग रहा है जिस तरह से मुकाबला बीच मैदान पर आगे बढ़ रहा है? केल्याशिवाय काहीच मिळणार नाही। मागच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 2 षटकार कृष्णा सातपुतेच्या वतीनं पाहायला मिळाले, पण आता ते अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतायत, पण आता प्रेक्षक सुद्धा एन्जॉय करतात या मोमेंटला। प्रेक्षक आपला टेलिव्हिजन सेट आलेले मोबाईल कुणाचा आता दिसत नाहीये। क्रिकेटचा खेळ हा किती अद्भुत आहे त्याची प्रचिती प्रेक्षकांकडून पाहून येते। सर्व प्रेक्षक इतक्या थंडीत सुद्धा स्वेटर घालून मिळेल त्या जागेवर बसून या आमदार चषकाचा आनंद घेतात। हेच आहे पालघरचं वैभव। 18 चेंडूंमध्ये 54 धावांची गरज, 18 बॉल अँड 54 रन्स रिक्वायर्ड टू विन। एनीथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट, बिलीव्ह युअरसेल्फ, बिलीव्ह अँड अचीव्ह, म्हणजे 70 स्पोर्ट्स। आणि पाहूया आता या ठिकाणी तसाच विश्वास कृष्णा स्वतःवर ठेवतोय। 7 चेंडूंमध्ये 18 धावांचं योगदान कृष्णाने आतापर्यंत दिलंय। अजित मोहिते हे मॅच फिनिशर म्हणून ओळखले जातात, त्याचमुळे आता रेड डेव्हिल्स नोएडा रायगड या संघाकडून या षटकावर कसा खेळ होतो ते आपण पाहणार आहोत। नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत। राज सिंग नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत। कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पहिली 3 षटकं संपलीत। नजीमची 2 षटकं, ज्यांनी 2 विकेट्स घेतल्या, 18 धावा खर्च केल्या, म्हणजे या
सामन्याचा आढावा घेतला तर ते चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालेले आहेत. पण आता 54 धावांचा पाठलाग करण्याचा आता अप्रोच कृष्णा आणि अजितचा कसा येईल हे देखील पाहणं तितकंच रंजक ठरेल. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत राज सिंग. वर द विकेट कट केलाय पण क्षेत्ररक्षक आहे तर कव्हर पॉइंटला सर्कलच्या आतमध्ये. बंटी बॉलला स्टॉप करतील. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न कृष्णा सातपुते यांचा दिसतोय कारण दोन्ही एंडने त्यांच्या वतीने चांगल्या धावा मिळालेल्या आहेत रेड डेव्हिल्स नोएडा रायगड या संघाला. आणि त्याचमुळे जेव्हा खेळपट्टीला तुम्ही व्यवस्थित ओळखता तेव्हा तुमच्या वतीनं संघाला धावा मिळू शकतात आणि तेच अप्रोच कृष्णा सातपुतेचा पाहायला मिळतोय. मागच्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार त्यांनी खेचले आणि त्याचमुळे या मैदानाला या प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी त्यांचा खेळ पाहायला मिळेल का बघूया. ब्लॉक होल्ड डिलिव्हरी बॅकलिपला खाली घेतलं. डिफेन्सिव्ह अंदाज फॉलो थ्रू मध्ये स्वतः राज सिंग बॉलवर पोहोचले. बॅक टू बॅक 2 डॉट्स बॉल आले. जितके जास्त डॉट बॉल्स तितकं जास्त टेन्शन वाढेल रेड डेव्हिल्स नोएडा रायगड या संघाचं आणि तेच टेन्शन वाढवण्यासाठी राज सिंग 4थ्या षटकावर आलेले आहेत. कित्येक नवीन गोलंदाज तुम्हाला व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळतात. तुमचं वय किती आहे त्या गोष्टीला महत्व नाही. तुमच्याकडे टॅलेंट किती आहे त्या टॅलेंटला महत्व दिलं जातं आणि आता टॅलेंट पाहायला मिळतो राज सिंगचा. या प्रेशर मोमेंटला खूप चांगल्या पद्धतीने हँडल करताना 2 बॅक टू बॅक डॉट्स. पण यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक पवन केडे. कॅच कंप्लीट. कृष्णा सातपुतेचा खेळ संपला. आपल्यामध्ये टेंबोडे भागामधले एक सुपुत्र आलेले आहेत राहुल पाटील साहेब चिंटूबाई सामाजिक कार्यकर्ता आहेत. त्यांना विनंती पंकजी पाटील आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान करा प्लीज. या कारण की सध्याच्या घडामध्ये पाहिलं तर कित्येक गोरगरिबांना आणि विद्यार्थ्यांना चांगला सपोर्ट केलाय आणि त्यांची पूर्ण सपोर्ट टीम स्वप्नीलजी भोईर प्रफुल्ल गावड या प्लीज. आपण सगळ्यांनी विराजमान आमच्या मुख्य व्यासपीठावर. राहुलजी पाटील साहेब आले त्यांनी खूप चांगलं कार्य केलं. मागील वर्षामध्ये कित्येक लोकांना हेल्प केलेल्या सामाजिक कार्यकर्त्याची ख्याती बनली. टेंबोडे भागामधले एक अप्रतिम व्यक्तिमत्व राहुलजी पाटील साहेबांचं आगमन झालं. वेलकम राहुलजी पाटील. तुषारजी संकेतच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय ही स्पर्धा. आणि सरपंच मायकोप ग्रामपंचायत स्वप्नीलजी भोईर प्रफुल्लजी गावड साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. सगळ्यांचं आपण स्वागत करतोय. ओव्हर टू कम बॉक्स. नवीन मैदानाच्या योगेश पवार पोहोचतायत. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. रेड डेव्हिल्स नोएडा रायगड या संघाची धावसंख्या 35 झालेली आहे. या ठिकाणी प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक आपण पाहतोय आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला पाहण्यासाठी आलेले आहेत. समर्थन आपल्या आवडत्या खेळाडूला देण्यासाठी आयोजकाला देण्यासाठी आलेले आहेत. सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीनं हे प्रेम मागच्या 3 दिवसांपासून या आयोजकांना दिलेलं आहे. त्याचमुळे आयोजक सुद्धा नवनवीन संकल्पना प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. ऑडियन्स मध्ये जर कोणी कॅच पकडला तर रिस्ट मनीच्या वतीनं ब्रँडेड गॉगल तुम्हाला मिळणार आहे. पुन्हा एकदा अजून एक सरळ बॅटचा वापर करताना स्ट्रोक खेळायचा होता पण बॉल मिडॉनला अडवला जातो. 1 धाव पूर्ण होते. एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन बोर्ड. कासवाच्या गतीनं धावफलक गाठता येणार नाहीये. ही ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. PDTPL 3 2025-25 विनर रनर अप सेकंड रनर अप 3 ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळाला. पालघर डिस्ट्रिक्ट त्यांनी प्रीमियर लीगची ट्रॉफी या अगोदर 70 लाईव्ह दाखवली गेली. 36 धावा 4 गडी बाद. स्ट्रायकर एंडला फलंदाज अजित मोहिते पहिल्यांदाच फोर्स केले बॉलला. एलिव्हेशन नव्हतं. पवन केळेने उंच उडी घेतली आणि काय बॉडी स्ट्रेच करून तो बॉल अडवला. आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचं काम इतर सर्व क्षेत्ररक्षक करतात. शिपा स्ट्रायकर्स फिरोज 11च्या दरम्यान धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 4 गडी बाद 37 धावा. 37 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. सिच्युएशन थोडीशी आता खडखड झालेली आहे. आताच जर प्रयत्न केले नाही तर शेवटच्या टप्प्यावर कितीही प्रयत्न केले तरी जिंकता येणार नाही. त्याचमुळे वेळीच ते पावलं फलंदाजांना उचलावी लागतील. बॅटची एज बॉल स्क्वेअर लेगला कलेक्ट केला जाईल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एका धावेचे होते नोंद. एका धावेच्या वाढीत धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 4 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा. 38 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आता 12 चेंडू
51 धावा, 12 balls and 51 runs required to win. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक मध्ये ऐकूया उर्वी, डीजे और क्रिस्टला. अंडर 19 के खिलाड़ी मैदान के अंदर साइड, जिनको खेलने का मौका बीच मैदान पर मिलता बा. साईल खास करून कर्जतून या ठिकाणी आलाय आणि एक प्रतिभाशाली खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाविरुद्ध अर्धशतक झळकावणारा फलंदाज, महाराष्ट्र रणजी संघासाठी प्रतिनिधित्व केलेला आहे. सचिन तेंडुलकर अकॅडमीमध्ये फिल्डिंग कोच म्हणून त्यांनी कार्यरत आता आहेत. योगेश पवार, अजीत मोहिते बहुत ही बेहतरीन खिलाड़ी रहे हैं, उसमें कोई संदेह नहीं है. लेकिन फिलहाल आप समझ से इसी ओवर को आपको बड़ा करना है. कम से कम 25-30 रन आपको बनाने हैं, तब जाकर आप मैच में वापस आ सकते हैं. यंग गेंदबाज नौजवान साइल ऑफ टर्म के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. गेंद चली गई इस वक्त लॉक ऑन क्षेत्र में. एक रन लेने का मौका. यंग खिलाड़ी है जिनकी उम्र है 19. गेंदबाज का नाम है साइल, मैन फ्रॉम कर्जत, 49 for 4. इस वक्त अगर देखें तो दबाव बल्लेबाजों के ऊपर है. फिरोज 11 टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है. करंट रेट 9.36 का. जीतने के लिए टारगेट बहुत बड़ा. अब आपके पास 11 गेंदों का खेला भी विशेष, 50 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए. साइल तैयार सामना करने के लिए बल्लेबाज योगेश पवार. अब अजीत इस पक्ष स्ट्राइकर इन पर है. टपकाती ऑफ के बाहर जाते हुए गेंद को ऑफ साइड पर खेलना तो चाह रहे थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया और अंपायर, ऑन फील्ड अंपायर बिल्कुल टीवी अंपायर की तरफ चले गए. बल्लेबाज योगेश जो है इस बीच मैदान पर चैलेंज किया गया और अब टीवी अंपायर क्या सिग्नल देने वाले, क्या इशारा करने वाले, देखने वाली बात है. साइड साइड डोंगले यंग खिलाड़ी है, अंडर 19 के खिलाड़ी, कर्जत से आए हैं. कोंकण से बहुत सारे खिलाड़ी आपको देखने का मौका मिलेगा. रायगढ़ से बिलोंग करने वाले खिलाड़ी बीच मैदान पर 77 नंबर की प्रतियोगिता आप देख रहे हैं. इस बीच अगर देखें तो थोड़ा सा खेल धीमा होता हुआ, और उसकी वजह है क्वालिटी गेंदबाजी. आज फिरोज 11 के गेंदबाजों ने बहुत अच्छा प्रदर्शन किया, शानदार गेंदबाजी की है. गुल्ली का अनुभव वो काम आता हुआ. अभी बीच मैदान पर है. आज पवन ने बहुत अच्छा प्रदर्शन किया. पवन खेलने की लाजवाब बल्लेबाजी रही है, और उसके साथ हिमांशु को जब मौका मिला तब इन्होंने अच्छी गेंदबाजी की है. तो फेड डिलीवरी, इससे फेड डिलीवरी, और बल्लेबाज बिल्कुल 5वें स्टंप के ऊपर खड़े हैं, वो भी देखा जाएगा. बहुत सारी चीजें हम पर देखते हैं. 39 for 4. शुरुआत तो साहिल की बहुत बढ़िया है, शानदार गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात. एक रन लेने का मौका, एक से ज्यादा रही है. क्या जबरदस्त गेंदबाजी की है गेंदबाजों ने. रेड डेविल्स टीम संघर्ष कर रही है. एक बहुत बड़ा टारगेट आपके सामने था. पवन ने धुआंधार बल्लेबाजी की है और गेंदबाजों को क्वेश्चन मिलता हुआ. अजीत 2, योगेश पवार 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं. इस मुकाबले में रन आपको बनाने पड़ेंगे. पार्टनरशिप की वो जरूरत थी. बीच में अगर देखें तो बल्लेबाजों ने, टॉप ऑर्डर के बल्लेबाजों ने हारागिरी की, और उसके कारण अब रन वो तेजी के साथ नहीं आ रहे हैं. और क्वालिटी गेंदबाजी, दोबारा दोनों अंपायर चर्चा करते हुए. योगेश पवार, मैंने संदीप कदम मेमोरियल में देखा था 18 गेंदों में 44 रनों की जरूरत थी. तब योगेश पवार ने डिफेंस से शॉट खेला था, तब जाकर दर्शक पूरी तरह से हक्का बक्का दी, ये क्या कर रहे हैं. लेकिन उसके बाद में इन्होंने धड़ाधड़ बल्लेबाजी की, अपना क्लास दिखाया, और उसके बाद में अर्धशतक जड़ा था. वही खिलाड़ी है बीच मैदान पर योगेश पवार. काबिलियत है, लेदर बॉल का अनुभव है. सचिन तेंदुलकर एकेडमी के लिए बतौर कोच वो काम करते हैं. इंग्लैंड के खिलाफ खेलने का मौका मिला था, लेकिन फिलहाल इस वक्त यंग खिलाड़ी है उनके सामने.
सुकून और जुनून के बीच लड़ाई बीच मैदान पर। साहिल तैयार है गेंदबाजी करने के लिए। अच्छा स्ट्रोक, लॉग ऑफ क्षेत्र में बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। लाजवाब गेंदबाजी इस ओवर में साहिल द्वारा। हर होकर गेंदबाजी कर रहे, कोई दबाव नहीं उनके ऊपर, दबाव बल्लेबाजी के ऊपर। स्कोर इसी के साथ अगर देखो तो 41 4 विकेट के नुकसान पर 41 पर 4। टारगेट बहुत बड़ा है, 8 गेंदे 48 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। अजीत मोहिते, अच्छा स्ट्रोक है, मिरापा खिलाड़ी दायरे के अंदर, उनके सर के ऊपर से गेंद बॉल की तरफ जा रही है, लेकिन शानदार फील्डिंग, उच्च क्वालिटी की फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग। अजीत मोहिते बैक टू द पेविलियन। थोड़ा सा ऑफ टर्न के बाहर जाके गेंद को उड़ाना चाहते थे लॉक आउट क्षेत्र में बाउंड्री लाइन के बाहर। और ये क्या देखिए विकी मुंबईकर का जबरदस्त कैच अप गया, डाई लगाई और उसके बाद में ये कैच पूरा किया। अजीत मोहिते बैक टू द पेविलियन। कैमरामैन की भी एक बार फिर असर होनी चाहिए, गेंद को पकड़ के रखा। 77 डे पर ये मुकाबला आप देख रहे हैं, 41 5 विकेट के नुकसान पर, ओवर 5वां प्रगति पर। साहिल की बात करें तो अंडर 19 के खिलाड़ी हैं, इनका भविष्य उज्जवल है और टेनिस क्रिकेट का भविष्य है। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज, न्यू बैटर बिलाल, योगेश पवार 2 पर खेल रहे। इस ओवर की बात करें तो आखिरी गेंद और अच्छी गेंद, जबरदस्त गेंदबाजी साहिल द्वारा। अंडर 19 के खिलाड़ी है। पालघर वासियों, मैं आपको रिक्वेस्ट करना चाहूंगा, साहिल की गेंदबाजी अगर आपको अच्छी लगी है तो जोरदार तालियां बजाइए। अंडर 19 के खिलाडी अप्रतिम कामगिरी मैदानावरती 5 षटकांचे 42 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे रेड डेव्हिल्सचा संघ अडचणी सापडलाय, तर फिरोज 11 संघानं निश्चितच मजबूत पकड प्राप्त केले। 46 धावांची आवश्यकता शिपा संघाला निश्चितच। शिपा यावेळेला अप्रतिम कामगिरी, मनीष अप्रतिम मॅच। साहिलच्या बाबतीत काय सांगतील, ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केले, समोर दिग्गज म्हणजे योगेश सारखा खेळाडू, आपण अजित सारखा खेळाडू विरुद्ध त्यांनी अप्रतिम कामगिरी केली आणि पुणे बांधून ठेवलं होतं। खूप कमी खेळाडूंना टॅलेंट दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही आणि तेच व्यासपीठ जर तुम्हाला मिळालं तर मग साहिल सारखा प्रतिभावंत गोलंदाज त्या व्यासपीठाचा उपयोग करतो आणि तेच मागच्या षटकात पाहायला मिळालं आणि हीच ती संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची, जगप्रसिद्ध होण्याची। आणि साहिलने कित्येक स्पर्धांमध्ये ती गोलंदाजीचं योगदान दिलेलं आहे। दरम्यान राजला बॉलिंग ट्रॅकवर बोलवण्यात आलेल्या शेवटच्या षटकासाठी जवळपास सामना अवघड होऊ लागलेला आहे रेड डेव्हिल्स नोएडा रायगडसाठी। धीम्या गतीचा बॉल, दुप्पट वेगाने केलाय प्रहार, बॉलमध्ये लॉंग ऑफ पोचलेला आहे आता। बावन धावा 49, माफ करा 49 रन्स ऑन बोर्ड, 49 धावा धावफल कव्हर आहेत आणि आता दिल दूर आहे अजूनपर्यंत, लांबचा रस्ता आहे आणि आता जमिनी मार्गाने जाऊन चालला नाही, हवाई मार्ग घ्यावा लागेल। आणि पाहूया योगेश पवार तर संतुलित देहबोलीने खेळतायत, फुलटॉस कसा सोडतील, फुलटॉस रेड डेव्हिल्स नोएडा रायगड या संघाने राज ऑन साइडला लपेटण्याचा प्रयत्न होता, बॉडीला रोल करून क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलेत, क्षेत्ररक्षक स्क्वेअरलेगला पोहोचतायत। धाव घेताना सुरुवातीला ते मन बनवलं होतं पण त्यानंतर एक धाव पूर्ण केली, एका धावेची वाढ झाली, धावसंख्या पोहोचते 54 या आकड्यावर। 54 रन्स ऑन बोर्ड। स्ट्रायकर रेंजला आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजेच बिलाल सुनी।
गोलंदाजांना कळतो बेहाल, पण मात्र आज तसं करता आलं आणि याने मोठ्या फरकानं हा सामना जिंकलेला आहे. शिफा स्ट्रायकर्स फिरोज 11, कॉंग्रॅच्युलेशन. रेड डेव्हिल्स नोएडा रायगड. धन्यवाद डीसी, धन्यवाद. बघूया आपण अरविंद देशमुख या जे बोलसो बिलॉग करत एका हाताने झेल टिपला त्याला आपण देणार आहोत गॉगल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय ओमी केणी 43. मॅन ऑफ द मॅच ओमी केणी. एक मिनिट सर, आपण एका हाताने झेल टिपलाय त्याला आपण देतोय सुरेख गॉगल्स. राहुलजी पाटील यांच्या शुभ हस्ते मला स्पॉन्सर केला रिस्ट टू मनी रोशनी जैन यांच्या माध्यमातून. तदनंतर सामाजिक कार्यकर्ते आहेत. तदनंतर विनंती करेल नेहार ठाकूर आपण या. विनंती करेल रोशनी जैन आई आहे. जयेश चौहान अजय जयेश चौहान उप सरपंच माइकोप ग्राम पंचायत इनकी दस्ते मुबारक से और जयेश चौहान इनकी हाथों से हम देंगे गॉगल. स्वप्नीलजी भोईर आमचे उपसरपंच आहेत त्यांच्या शुभ हस्ते गॉगल देतो आणि जयजी चव्हाण सुद्धा आहेत. बघा रिस्ट टू मनी यांचे स्पॉन्सर हे गॉगल्स प्रेक्षकांसाठी आहेत. चला चला टॉस साठी 2 कॅप्टन्स येतील. कपिल 11 NB धनकवडी आणि शिफा स्ट्रायकर्स फिरोज 11. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय ओमी केणी. चला आपण पहिले टॉस करणार आहोत. कॅप्टन टॉस साठी या स्वर्गीय कपिलजी संख्या यांच्या स्मरणार्थ संघ पाहतो आपण. कपिल 11 NB धनकवडी संघनायक प्रथमेश पवार नाना आलेले आहेत आणि एका बाजूला असणार आहे ते म्हणजेच संघ फिरोज 6 संघ शिफा स्ट्रायकर फिरोज 11. रोशनजी जैन इनकी दस्ते मर्द हम टॉस करेंगे. हा टॉस बॉक्स पुन्हा खाली करायचा प्लीज. टॉस बॉक्स खाली करून घ्यायचा आहे. आणि ओमी केनी आपण सुद्धा सज्ज राहायचं. ओमकार केनी आपण सुद्धा सज्ज राहायचं मानवण्यासाठी लगेच. नाना प्रथमेश पवार सर या आणि त्याचबरोबर युसुफ सर अभिषेक आंगणे 2 मिनिट तुम्हाला थांबवतोय. थोडी मिस्टेक झाली आपण ती सुधारलेली आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पवन केणीला जातोय. पवन केणी मॅन ऑफ द मॅच आहेत 43 रन्स. आनंद सर अभी आ जाइए प्लीज. नाना वेलकम. आणि अभिषेक आंगणे अपन पाहतोय फर्स्ट टॉस अपन लेंगे सर. मैन ऑफ द मैच उसके बाद लिया जाएगा. देखिए रोशन जी सर पहला ISPL जब हुआ इंडियन स्टेट प्रीमियर लीग सबसे बड़ी 1 करोड़ रुपए की प्रतियोगिता ये कप्तान विजेता कप्तान है प्रथमेश पवार. रायगढ़ टीम के मैनेजर को मैं दरख्वास्त करना चाहूंगा. कॉम्बॉस की तरफ आइए. रायगढ़ टीम आणि प्रेक्षकांना विनंती. प्रेक्षकांनी सर्व प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर जायचंय. सर्व प्रेक्षकांना विनंती. सेल्फी काढण्याकरता नंतर वेळ मिळणार आहे. प्रेक्षकांना विनंती आहे मैदान मोकळे करा. स्वरा NB धनकवडी संघाच्या संघाने कॉल विजय केलाय. तर नाना टॉस जिंकला परत एकदा काय निर्णय असेल. आम्ही फिल्डिंग करू.
इसका हा माहोल हे पब्लिक बघून काय सांगाल, जशा प्रकारे तुषारदास अंके यांनी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे, या टुर्नामेंट बद्दल काय सांगाल? नक्कीच सर, क्राऊडबद्दल तर म्हणजे जेवढं इकडे प्रेम भेटतं पालघरमध्ये येऊन, ह्या तालुक्यामध्ये येऊन, या जिल्ह्यात